शूटिंग सियावर रामचंद्र की जय। वाह क्या बात है वाह। श्री रामनवमी यात्रा उत्सवाच्या निमित्त श्री साईबाबांच्या काळापासून जंगी कुस्त्यांचा हंगाम शिर्डीत भरत असतो। श्री साईबाबांच्या पावनभूमीत कुस्त्या खेळण्याचा आनंद घेत साईबाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी राज्यभरातून नामांकित मल्ल शिर्डीतील साई केसरी हा बहुमान पटकावण्यासाठी हजेरी लावत असतात। यावर्षी देखील कुस्त्यांचा जंगी हंगाम भरणार असून विविध नामांकित मल्ल आणि महिला कुस्तीगीरांच्या कुस्त्यांचा थरार शिर्डीकरांना अनुभवायला मिळणार आहे। आज श्री रामनवमी यात्रा कमिटीचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्या उपस्थितीत शिर्डी ग्रामस्थांनी कुस्ती मैदानाचं नारळ फोडून श्री मारुती रायाच्या फोटोंचं पूजन व आरती करत उद्घाटन केलंय। यावेळी प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते, माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, नगरसेवक निलेश कोते, नंदूभाऊ गोंदकर, दीपक गोंदकर, जगन्नाथ गोंदकर, मंगेश त्रिभुवन, ताराचंद कोते, सचिन तांबे, सचिन शिंदे, मदन गोंदकर, बाळासाहेब गोंदकर, गणेश सोनवणे, संदीप सोनवणे, सुजित गोंदकर, प्रकाश गोंदकर, योगेश जगताप, नानासाहेब शिंदे उपस्थित होते। ओम साईराम। आज श्री रामनवमी यात्रा कमिटीच्या वतीनं या उत्सवाची सुरुवात येत्या 26 तारखेपासून होत आहे। शिर्डीमध्ये या रामनवमी निमित्त अतिशय दर्जेदार आणि अतिशय चांगले असे कार्यक्रमचं आयोजन शिर्डी रामनवमी यात्रा कमिटी, साईबाबा संस्थान, ग्रामस्थ यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। येत्या 27 तारखेला या क्रीडा ग्राउंडवर जंगी कुस्त्यांचा हंगामा होणार आहे। या हंगामासाठी राज्यातील बरेच नामांकित असे पैलवान या ठिकाणी साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये कुस्ती खेळण्यासाठी येणार आहे। यामध्ये 12 कुस्त्या या पोस्टरच्या आहेत। त्यामध्ये पहिल्या कुस्तीचा मान या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि पहिली जी कुस्ती आहे 1,51,000ची कुस्ती, मानाची कुस्ती या ठिकाणी होणार आहे। साई केसरी कुस्ती होणार आहे। त्या निमित्तानं आज शिर्डी ग्रामस्थ श्री रामनवमी यात्रा कमिटी यांच्या वतीनं या ठिकाणी ग्राउंडचं पूजन करण्यात आलेलं आहे। या ग्राउंडच्या पूजनासाठी शिर्डीतील सर्व मान्यवर, यात्रा कमिटीचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्यासह सर्व ग्रामस्थ आणि युवक या ठिकाणी आलेले आहे आणि या ठिकाणी सर्वांनी बजरंग बलीच्या प्रतिमेची पूजा करून सर्वांनी नारळ फोडून या ग्राउंडचं उद्घाटन केलेलं आहे आणि सर्वांनी या कुस्त्यासाठी आपलं योगदान द्यावं। तसेच परिसरातील सर्व ग्रामस्थांनी या कुस्त्यांचा हंगामा तसेच विविध जे पहिल्या दिवसापासून जे कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो। बाबांच्या हयातीपासून बाबांनी स्वतः कुस्त्या लावलेल्या आहे। आता यावर्षी 115वी रामनवमी सोहळा आहे, तर याच्यामध्ये पुरुषांच्या पण कुस्त्या आहे, महिलांच्या पण कुस्त्या लावलेल्या आहे। तर मी शिर्डी ग्रामस्थ तसे शिर्डी ग्रामस्थ पंचविंश सर्वांना आवाहन करतो की यावर्षी पण अशा नामांकित कुस्त्या आपण या ठिकाणी इथं ठेवलेल्या आहे। तर कुस्त्याचा हंगामा बघण्यासाठी सर्व साई भक्तांनी आलं पाहिजे ही विनंती करतो। बाबा हे कलाप्रेमी होते, कलेला दाद देणारे होते। बाबांच्या हयातीतच घोडे तो आपले पगड्या बक्षीस मल्लांना ते देऊन कुस्त्या लावत होते। बाबांनाही स्वतः ही कुस्तीची हौस होती। तर हा जो साई केसरी हा जो बहुमानीची कुस्ती आहे ही पाहण्यासाठी महाराष्ट्रातून नव्हे तर भारतातून बरेचसे साई भक्त इथे येत असतात आणि या कुस्तीचा आनंद घेत असतात। या कुस्ती सोहळा पाहण्यासाठी लांब लांबून लोक येत असतात। त्याचप्रमाणे साई भक्त असतात आणि ग्रामस्थ पण असतात। माझी रामनवमीच्या वतीने कमिटीच्या वतीने सगळ्यांना विनंती आहे की सर्वांनी कुस्तीचा आनंद घेण्यासाठी यावं। नमस्कार। श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे। आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क। येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती। 5 एकरमध्ये 100% लीगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार। अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स। आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर। सुरक्षित गुंतवणूक
तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.